आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मेकअपचं दुकान एवढं मोठं होतं त्याच्यामध्ये एवढं प्रोजेक्ट लागेल आयला ते फाउंडेशन काय काय ते अजून काय काय ते एवढं होतं टाइमपाशी ते लिपस्टिकचे एवढे मोठे बॉक्स पडेल सगळे ते एका बाजूला लावेल सगळं ते एका एक एक सगळं लावेल। मेकअपच्या दुकानात गेल्यावरती वेगवेगळ्या व्हरायटीज बघून डोक्यात मुंग्या आल्या होत्या माझ्या। प्रॉपर मरून होता नकाशा काढले तुम्ही तर डायरेक्ट ते भवया पापण्या उलट्या करायचं द्या की जरा ते काय असते ते असलं ही असलं घ्यायचं। त्यांचा स्किन टोन फेअर आहे की कसा आहे डार्क आहे ती मेकअप करून करून गोऱ्या झाल्या ती पण पहिल्या कशा होत्या तिला माहिती। एवढी एवढी नुसती कांडी ते ज्या कांड्या 300 रुपयाला 350-350ला त्या 300 रुपयामध्ये नाही का माणूस पोटभर खाऊन जाईल। 300 रुपये रोजाने माणसं कामाला जातात 300 रुपये नुसतं लिस्टवर घालवता। लूज पावडर आहे याचं रेंज आहे 350। गवतागत पैसा लागतो मुलींचा मेकअप करायला तसा पैसा आमच्याकडे गवतागत नव्हता तिथं 5000च दिलेलं आणि प्रोडक्ट्स तर एवढं महाग होतं की काय विचारायचं नाही तिथं। बजेटमध्ये बसणार आहे का माझे काही मलाच काही कळाय मार्ग नाही। 2008 तर घ्या मला पैसे भरावे लागतील ना प्रॉब्लेम तो आहे। काय बाहेर निघलो का नाही तुम्हाला 40चे 100 दिन पण मला इथं दाखवावं लागेल ना माझा हिसाब। प्लीज दादा माझ्यासाठी काहीतरी करा ना प्लीज। मग ती बाहेर आले त्यांचं पाकिट काढलं त्यांच्या पाकिटातलं त्यांनी 60 रुपये काढले आणि ती गल्ल्यात टाकले। मला वाटलं नव्हतं की मुंबईमध्ये अशी बी लोक असतात की माणसाची एखादी माणसाची मजबूरी समजून घेते। देवासारखे माणसं आहेत म्हणलं तुम्ही आणि तुम्ही माझ्यासारख्या गोरगरीबाला तुम्ही एवढं सारा दिला हेच खूप पण तुम्हाला कुठंच काही कमी पडू शकत नाही म्हणलं। या साईड मी लावून ना मुलीने का ओरिजिनल चेहरा दाखवत नाही डुप्लिकेट चेहरा दाखवतात तेव्हा मला तशी फिलिंग आली ते मेकअप केल्यावर। रामाचा पहिला चेहरा बरोबर होता हे चेहरा बरोबर नाही जसं ते नको रामा ताई मी तर आता दिदी दिसायला लागलो डायरेक्ट 1 2 18 19 बरोबर कमी बनवून दे 2-1 हजार झाले 500 रुपये मध्ये मला तर काहीतरी घेईन मी सेंटो गुंट 3300। हॅलो हा रामा हॅलो. बोल। हा काय ते कानातले आणि ते आणू नको का बॅग आणायची आहे बिना कानात घालता जाऊ। इथं 4000 रुपये बिल होतंय पैसे नाही उरत आहे। अरे मग रस्त्यावरती स्वस्तातले कानातले आण 30-40 रुपयाला पण मिळतात कानातले पण कानातले आण काहीतरी आण। नीट आणलं ना सगळं एकदम घाणेरडं काय आणलं नाही ना। नाही का तू आलो होतो सण तुला। ओके चाल बाय। हा हो ताई 200 रुपये राहता कमी करा ना 3000 करा ना। ताई मावशी ताई ताई प्लीज। आणि तिने जाताना मला एक गिफ्ट देऊन गेले चांगले बरं त्याच्यामध्ये मला भेटली परस। अरे एक तर टेन्शन निघायला बोललो परसचे पैसे भेटले परसीचं भेटून गेली। यायचं नाही मुंबईमध्ये 200 रुपये भरले नाही। भरपूर कलर मी घालून बघितले तिथं ड्रेस ती काळ ती घालून बघितलं सगळं जे आणलेलं ती पण घालून बघितलं। हे इथं बांधायचं कसं ते बो बांधायचं हे ट्रान्सपरंट आहे ना अशी चालताना ती अशी चढली पाहिजे। त्यांना अजून टाचावरती ड्रेस घालायचा असेल तर असं घ्या। हा टाचावर घाला त्यांना टाचावर। याचे पैसे किती कोणतं हे 750 आहे 750 750 काय रेंज आहे तुमचं 600 चे 550 पर्यंत येतील तुम्हाला हे। 50 कशाला आता हा 500 रुपयापर्यंत तुम्हाला मी करेल काय याच्यापेक्षा दादा 500 रुपये असते बरं 500 द्या 550 द्यायचं बस। बरोबर 500 होते ठीक आहे 500 होते। एखाद्या हॉटेलमध्ये जर गेलो तर 5-50 रुपये कुठे बी उडून जाते दादा खाते का नाही मग तेवढे 5-50 रुपये 50 रुपये हॉटेल नाही ना साहेब माझ्यासाठी ओपन शॉप 400 रुपये घ्या जाऊन चला द्या 400 रुपये करा। ड्रेस घेऊन झालं तर मला आनंद झाला कारण की का की मला वाटलं तर ड्रेसला लागेल मला 1000-1200 रुपये पण ड्रेस भेटला मला 400 रुपयामध्ये। माझी मेंटर आहे मिस इंडिया गोवा तिला वरलं ते काय म्हणतात मुकुट पाहिजे आहे। रेंज काय रेंज 100 रुपये से स्टार्टिंग है। किती 100 रुपये वाला किती ये सब
इस पे व्हाइट पे कटिंग है वो दिखाओ जल्दी से। व्हाइट पे ये दो वाली हाँ दिखा दिखाओ। कितनी की? 150 150। 600 रुपए। दादा हातपाय थरथर कापा लागलो दादा मला. और कमाना ना आप, कमाएंगे पण आताच अच्छा दिख रहा है ना इस पे? एक नंबर टूटे जो डालो एक बार. जय महेशमती, जय श्रुति देवी। अरे रुको तो सही सर. 1850. 1850 म्हणजे शुभ आकडा 1800. अरे मत करो मत करो नाही यार. शुभ आकडा घ्या. 1 2 3 डिस्काउंट टोटल है, फिर अपना टोटल मेरा टोटल मारूंगा तो क्या क्या जाएगा मेरा पता है, मालूम है वो मेरा? तो अपना तो सब कुछ आ जाएगा दूध सर. आएगा, बादाम आएगा, खारीक आएगा, काजू आएगा, येल्लोड़ आएगा, साकर आएगा। ये काम करो, तुम्हारा भी रहने दो, मेरा भी रहने दो। 1 रुपए भी कम नहीं होगा. 1900 होगा। नहीं पाएगा सर. 1900 होगा नहीं, मेरे को। नहीं, नहीं. और एक सामान लेने का है 400 रुपये का। शेवटी 2000 वर आला आणि त्याला 2000 ठेवून आलो मी. तुम्हारा भी धंदा नहीं खाऊंगा मैं। माणसं म्हणत होती मुंबईत जरा स्वस्त मिळते कुठं कुठं, तर पण काय स्वस्त नाही इथं. 1000 आणि 2000. बघू आता मेन्शनला जाऊन पार्टनरला आवडतं का नाही. सगळं घेतलेलं आता आपल्या इशाने. बघू आता. चला रॅम्प वॉकला बघूया रेवती कशी दिसते या. आता भेटू मुंबई मेन्शन मध्ये. चला. जेव्हा विजय आला तेव्हा माझा जीवात जीव आला. माझ्या पसंतीने घेऊन आलो या. काय आणलं रे देवा? मै कमी तुमची कधीपासून वाट बघते मी. आमच्याकडे पार्काने दिला झालं. मला मग धाकधूक चालती नाही का, म्हणजे ज्यांना आवडन का नाही का नाही. Oh my God. बघ आणले आता, जसं आणले तसं बाबा. या ऍडजस्ट करून. Look at this. परफेक्ट माझं शेड आणलं. कन्सिलर बघा, मी अशी भुताटकी नाही दिसणार. सेम सेम सेम. मी हिल्स काढले डब्यातून आणि पायात घालून बघितले, तेव्हा ते एक्झॅक्ट माझ्या मापाचे हिल्स होते. तुमचं झालं परफेक्ट, पण तिकडे आमचं कसं झालं माहितीये का? 37 मला माहिती. 37 मी त्याला पाठवलं होतं. त्यांनी जी काही ज्वेलरी आणली होती ती मला फार आवडली. 2000 रुपये काही हिलची किंमत सांगितलेली त्याने मला. अरे तर तसंच सांगतात, आपण निगोशिएट करायचं असतं. छान रे रामा. एक एक करून मी गोष्टी करते. वाव रामा, हे सगळं तू घेऊन आलायस, ही तुझी चॉईस आहे. मी त्याच्यात वाव, खरंच हे माझ्यासाठी रामाने एवढी मेहनत करून आणलं. काय सगळं किती मॅचिंग आणलंय, गळ्यातलं हातातलं. जसं मी ते ड्रेस बघितलं मी शॉक्ड होती. मी म्हटलं ही तुझी चॉईस आहे, हे तू घेतलंयस. मग तुझ्यासाठी आणलंय. वा, क्या बात आहे. जगा मगा बघा मला मला बघा. जेव्हा मी तो खोलला तेव्हा आय वॉज इन शॉक होती मी हे बघून की ह्याने गाऊन आणला होता. मॅचिंग इयरिंग्स विथ मॅचिंग हिल्स. म्हणजे मला पाहिजे होतं की मी रॅम्प वॉकवर मॉडेल दिसायला पाहिजे आणि मी ती दिसणार आहे आज. आय एम व्हेरी 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 हॅपी. स्लो क्लॅप्स.